कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळालेला आहे। कांद्यावरील निर्यात बंदी सरकारने हटवली आहे। निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतलाय। 40% निर्यात शुल्क लावून कांदा निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे। आता सगळ्याच देशांमध्ये कांदा निर्यात करता येणार आहे। मागील 6 महिन्यांमध्ये शेतकऱ्यांचं कांदा निर्यात बंदीमुळे कोट्यवधी रुपयाचं नुकसान झालं आहे। हे नुकसान कोण भरून देणार हा प्रश्न अनुत्तरित आहे। आणि आता जी निर्यात होणार आहे ही निर्यात लोकसभा निवडणुकीच्या आताच्या 7 मे 13 मे आणि 20 मेच्या टप्प्यात जे मतदान आहे या मतदानाला डोळ्यासमोर ठेवून ही निर्यात बंदी उठवल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे। असो या निर्णयाचा कांदा उत्पादक संघटनेकडून नक्कीच स्वागत करण्यात आहे। परंतु निर्यातीवर कुठलेही अटी शर्ती न ठेवता, किमान निर्यात मूल्य न ठेवता किंवा निर्यात शुल्क न ठेवता सरसकट निर्यात बंदी हटवावी अशी मागणी यापुढे करावी लागणार आहे। आणि आज जो निर्णय झाला आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या कांद्यात दरात वाढ झाली तर या निर्णयाला आम्ही आमच्या शेतकऱ्यांच्या बाजूचं समजू। कांदा उत्पादकांना हा मोठा दिलासा मिळतोय। निवडणुकीच्या तोंडावर सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया नाशिकला आमचे प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडे। महेश, कांदा उत्पादकांना घेतलेल्या या निर्णयानंतर किंवा उत्पादकांकरता घेतलेल्या या निर्णयानंतर आता मात्र कांदा उत्पादकांचं नेमकं काय म्हणणं आहे? कांद्यावरील निर्यात बंदी सरकारने हटवलेली आहे। अखेर मागणीला यश मिळताना दिसतंय। नक्कीच लागवी। खरं तर गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी पसरलेली, कारण कांद्यावर निर्यात बंदी लावलेली होती, निर्यात बंदी करता येत नव्हती, त्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात नाराज झालेला होता। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने निर्णय जारी केलेला आहे आणि निर्यात आहे ती खुली केलेली आहे। आता संपूर्ण जगामध्ये ही निर्यात कांद्याची जी निर्यात आहे ती खुली करण्यात आलेली आणि याचा एकंदरीतच फायदा शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर कुठेतरी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न जो आहे तो आता केंद्र सरकारने केलेला आहे। एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर आता कांदा उत्पादक शेतकरी असेल किंवा कांदा व्यापारी असेल यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात या निर्णयाचं स्वागत जरी केलं असलं तरी काही ठिकाणी मात्र अजूनही या निर्णयाबाबत संभ्रम होतोय। कारण या कांद्यावर 40% निर्यात शुल्क असेल किंवा 550 मेट्रिक टन डॉलर याच्यावर निर्यात शुल्क आकारलं जाणार आहे। त्याच्यामुळे कुठेतरी ही संभ्रमावस्था देखील दिसते। मात्र कांद्यावरील निर्यात बंदी जी होती ती हटविल्याने आता मोठ्या प्रमाणात कांद्याची जी उत्पादन आहे ते होणार आहे। याचा जो फायदा आहे तो बाहेरच्या देशामध्ये कांदा निर्यात केल्यानंतर खरं तर त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना होणार आहे। मोठ्या प्रमाणात आता कांद्याला चांगला भाव देखील मिळणार आहे। त्याच्यामुळे कुठेतरी निवडणुकीच्या तोंडावर का होईना परंतु शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा जो प्रयत्न आहे तो केंद्र सरकारकडे झालेला आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर काही म्हणजे शेतकरी संघटना असेल यांचा कुठे विरोध होताना दिसतोय तर कुठे या निर्णयाचं स्वागत केलं जाते। एकूणच मात्र या निर्णयामुळे खरं तर शेतकऱ्यांना आता थोडाफार फायदा होणार आहे, कारण कांद्याचा जो दर आहे तो किमान आता 1500च्या पुढे वाढण्यामध्ये मदत होणार आहे। त्यामुळे एकूणच शेतकऱ्यांनी या निर्णयाचं जे आहे ते स्वागत केलेलं आहे। लागवी निश्चित महेश, धन्यवाद तुर्तास तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।